नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ मी अतिशय कळकळीने बनवला आहे, कारण मी स्वतः डॉक्टर असूनही मला 2 स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून जे निगेटिव्ह अनुभव आले ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. अर्थातच मी आधीच डिस्क्लेमर देते की सगळेच डॉक्टर असे नसतात, त्यामुळे या सगळ्या डॉक्टरांच्या विरोधातला व्हिडिओ नाही आहे. बरेचसे डॉक्टर हे अतिशय जेन्युइनली प्रामाणिकपणे काम करतात, पेशंटच्या हिताचे असेच निर्णय घेतात. पण काही अपवादात्मक असे जे निगेटिव्ह अनुभव येतात ते मात्र मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि तुम्ही पेशंट म्हणून काय काळजी घेऊ शकता याविषयी मला काय वाटतं ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर माझा पहिला अनुभव, मी पुण्यात आल्यावर असं ठरवलं की आपण ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे, ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊया, कारण अतिशय किरकोळ प्रॉब्लेम होता आणि त्याला काही बाह्य उपचार अशी माझी अपेक्षा होती किंवा काही दिवस थांबावं का, किंवा थोडक्यात सेकंड ओपिनियन असंही म्हणू शकतो. त्यासाठी मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तपासलं आणि मग सांगितले की ओके, लगेच तुम्ही एक्सरे करून घ्या. खरं तर मला डायग्नोसिस माहीत होतं, त्याला काय काय उपचार म्हणजे तपासण्या त्या मी आधी केलेल्याच होत्या, त्यामुळे एक्सरेची गरज नाही आहे हे मला माहीत होतं. पण तरी त्यांनी नाही एक्सरे करून घ्या असं करून मला केबिनमधनं बाहेर काढलं. बरं, आधी डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्यासाठी इतकी वाट बघायला लागते, पण त्यांची सिस्टीम अशी असते की तुम्ही बाहेर पडला की लगेच ते तुम्हाला तपासण्या करायला घेऊन जातात. ना तुम्हाला डिस्कस करायला वेळ मिळतो, ना विचार करायला वेळ मिळतो. सो त्यांनी एक्सरे रूममध्ये नेलं, अननेसेसरी एक्सरेला एक्सपोजर, त्याच्यानंतर पैसे खर्च ते तर आलंच, हे करून एक्सरे काढून घेतला. मग नंतर आल्यावर त्यांनी ते बघितलं आणि अर्थातच त्यात काही दिसणार नव्हतंच आहे, त्याचा काही रोलच नव्हता, पण त्यांनी तो बघितला. मग मला सांगितलं ओके ठीक आहे, 1 महिन्याची औषधं देतो मी, ती तुम्ही घ्या आणि 1 महिन्याने मला परत दाखवायला या. आता ही जी औषध आहे, ह्या औषधाचंही काही काम नव्हतं, कारण त्याला केला तर बाह्य उपचारच करायचा होता. औषधाने बरं होण्यासारखा काही त्रास नव्हताच, त्यामुळे औषधांचा काही रोलच नव्हता. पण ही औषधं एवढ्यासाठी दिली की या डॉक्टर महाशयांच्या क्लिनिकमध्ये एक फार्मासिस्ट होता, त्याचं दुकान होतं, तर त्याला काहीतरी काम पाहिजे म्हणून ही औषधं दिली होती. मी ती प्रिस्क्रिप्शन घेऊन बाहेर पडताना त्याने मला टोकलंच की औषधं घ्या. अर्थातच मी औषधं घेतली नाहीत, घरी गेले आणि तो प्रिस्क्रिप्शनचा कागद आहे त्याला केराची टोपली दाखवली. पण मी तेच विचार केला की जर सर्वसामान्य माणूस इथे आला असता पेशंट, तर त्यांनी काय केलं असतं, तपासण्या करून घेतल्या असत्या, 1 महिनाभर औषधं घेतली असती. त्यांना काय कल्पना ना की खरंच गरज आहे का नाही आहे. नंतर औषधं घेऊन 1 महिन्याने परत तो डॉक्टरांकडे गेला असता, तो खर्च वेगळाच औषधांचा. गरज नसताना ही अशी औषधं आणि केमिकल्स पोटात घालणं हे सुद्धा वेगळीच गोष्ट. 1 महिन्याने गेला असता तर त्यांनी पुन्हा अजून काही तपासण्या सांगितल्या असत्या, जास्ती पैसे आणि जास्त काय काय, त्याच्यानंतर काय तर कधीतरी राईट ट्रीटमेंट त्याला मिळाली असती. सो मी या सगळ्या भानगडीतच पडले नाही, पहिली गोष्ट. आता दुसरा एक अनुभव असाच सिमिलरच आहे. यावेळेला मी गेले डर्मॅटोलॉजिस्टकडे आणि ह्या बाईंकडे मी आधी गेलेले होते, त्यामुळे तसा मला त्यांचा बरा अनुभव होता. सो मी गेले, इथेही माझा अगदी किरकोळ प्रॉब्लेम होता आणि अपेक्षा होती की बाहेरून लावायला काही क्रीम किंवा काही अशी ट्रीटमेंट मिळेल. पण ह्यांनी पण असं निदान केलं आणि मला अगेन ह्यांनी पण 1 महिन्याची औषधं दिली. ही औषधं अशी होती की त्याचे भयंकर साईड इफेक्ट होते, त्याचा काहीही रोल नव्हता, पोटात औषध घेण्याचा काही संबंध नव्हता आणि 1 महिना त्यांनी का दिली हे मलाच कळलं नाही. नंतर मला जाणवलं की ह्यांच्या क्लिनिकमध्ये एक चेंज झालं की ह्यांच्याही दवाखान्यामध्ये एक फार्मासिस्ट येऊन त्यांनी त्याचं दुकान उभं केलं. पहिले तर तो नव्हता फार्मासिस्ट, आता हे मेडिकल शॉप झाल्यामुळे ह्यांचं दुकान चालवण्यासाठी पेशंटला धडाधड औषधं देतात. ओके, गरज नसताना जबरदस्ती 1 महिन्याची औषधं देतात. इथेही मी औषधं न घेता बाहेर पडले. पण नंतर माझा इतका संताप व्हायला लागला की तुम्ही गरज नसताना पेशंटला अशी 1 महिन्याची औषधं देता, ती केमिकल्स त्यांच्या पोटामध्ये जातात, खर्च भरमसाठ होतो तो वेगळाच, आणि ऑलरेडी काय आपल्या पोटात कमी केमिकल्स जातात का की जिथे फक्त लोकांची दुकानं चालावी म्हणून तुम्ही पेशंटला टार्गेट करून अशी औषधं देता. काही न बोलता मी बाहेर पडले, औषधं घेतली नाहीत, पण बरेच पेशंट घेत असतील औषधं. आणि भारतात आजकाल बघा तुम्ही, म्हणजे सर्रास अगदी लहान मुलांना पण किती अँटीबायोटिक्स असतील, स्टेरॉइड्स असतील, किती सर्रास औषधं देतात गरज नसतानाही. ऑलरेडी आपल्याकडे अँटीबायोटिक्स आणि हे ते अतिच घेतात, कारण बाहेर अशी ओव्हर द काउंटर अशी औषधं कुठेच मिळत नाहीत जी आपल्याकडे मिळतात. बरं, माझा राग काय फक्त ॲलोपॅथिक औषधं आहेत म्हणून नाही. जिथे गरज आहे तिथे ॲलोपॅथिक औषधं घेतली पाहिजेत, पण जिथे गरज नाही तुम्ही तिथे उगीचच पेशंटला अशी नाही दिली पाहिजे. इवन फॉर दॅट मॅटर आयुर्वेदिक औषधं पण जर मी म्हणेन की तुम्ही वैद्यांच्या सल्ल्यानेच घेतली पाहिजे.
मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर शक्यतो औषधांची नावं घेत नाही किंवा औषधं सांगत नाही, कारण आयुर्वेदिक आहेत म्हणून त्याला साईड इफेक्ट नाही तर कोणी घ्या असं नाही चालत. औषधं ही औषधांसारखीच वापरली पाहिजेत. औषधं म्हणजे आहार नाही आहे की जो तुम्ही रोज घ्याल. आणि विचार करा, म्हणजे इव्हन जर तुम्ही विटामिन्स जरी घेतलीत तरी विटामिन्स पण त्या डोसमध्ये घेतलीत आणि गरज असेल तरच त्याचा फायदा होतो. जर तुम्ही जास्ती घेतलीत, मनाने घेतलीत तर त्याचाही ओव्हरडोस होतो. त्यामुळे बाकी केमिकल्सचा तर काही प्रश्नच नाही. त्यामुळे मग ह्या सगळ्याचा विचार करता आता तिथली जी काही सिस्टीम आहे मेडिकल सिस्टीम त्याच्यामध्ये मला काही पडायचं नाही आहे ते काय चालतं आणि कसं चालतं. मला फक्त पेशंटना काही 1-2 सल्ले द्यायचे. त्यातला एक अतिशय महत्त्वाचा सल्ला की प्रत्येकाला आपला असा एक फॅमिली डॉक्टर असला पाहिजे. म्हणजे ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता, ज्याला तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता. त्याच्याकडून तुम्हाला योग्य तो सल्ला मिळू शकतो की ही औषधं घे किंवा ही ट्रीटमेंट करून घे, ही सर्जरी घे, जे काय असेल ते. आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे वेळ असेल की तुम्ही त्याला त्याचा प्रॉब्लेम सांगितल्यावर तो काहीतरी सल्ला देऊ शकेल. आणि हा फॅमिली डॉक्टर इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठली पॅथी किंवा कुठली डिग्री असं काही नाही, फक्त तुमच्या ओळखीचा असला पाहिजे आणि त्याला तुमची हिस्ट्री माहीत असली पाहिजे, तुमची तब्येत माहीत असली पाहिजे. तर हा एक उपाय मला चांगला वाटतो. बरं, जर असं असेल की प्रत्येक वेळी तुम्ही फॅमिली डॉक्टरकडे जाऊन डिस्कस करू शकत नसाल किंवा जर नसेल पॉसिबल तेवढं, तर मग निदान तुम्ही जेव्हा अशा स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाता किंवा कुठल्या क्लिनिकमध्ये जाता, तेव्हा तुमच्या पूर्ण शंकांचं निरसन झालं पाहिजे. ते सगळे प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारले पाहिजेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला मिळाली पाहिजेत. तो तुमचा हक्क आहे. नॉट बिकॉज की तुम्ही पैसे देता. कारण की तुमची तब्येत, तुमचं आरोग्य हे तुमच्यासाठी प्रायोरिटी असतं. त्यांच्यासाठी भले दिवसाला 100 पेशंट येत असेल, पण प्रत्येकासाठी आपली तब्येत ही प्रायोरिटी असते. त्यामुळे त्यांना वेळ नसेल तर निदान त्यांचे असिस्टंट डॉक्टर असतील, स्टाफ असतील, ह्या सगळ्यांना पकडून तुम्ही तुमच्या शंकांचं पूर्ण निरसन केलं पाहिजे. तर तुम्हालाही जर असे काही अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ.